आपल्या देशातल्या 5 महिला सिरियल किलर ज्यांची प्रकरणं भरपूर गाजली। मेरठच्या ब्रह्मपुरी येथील सौरभ हत्याकांडने सर्वांनाच धक्का बसलाय। ज्या पद्धतीने एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आणि नंतर मृतदेह ड्रम मध्ये टाकून तो सिमेंटने भरला, या भयानक घटनेची आज देशभर चर्चा आहे। महिला कोणत्याच क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाही असं हे आगळं वेगळं उदाहरण आहे। असो तर आपल्या देशात महिलांनी गाजवलेली हत्या प्रकरण बघू। पहिलं प्रकरण 1990 ते 96 काळातलं आहे। आपल्याच महाराष्ट्रातून सीमा गावित आणि रेणुका शिंदे या दोन्ही बहिणींनी मिळून 13 लहान मुलांच्या किडनॅपिंग केल्या होत्या, त्यातल्या 6 मुलांची त्यांनी खून केले होते। दुसरं प्रकरण उत्तर प्रदेश मधले, जे की भरपूर गाजलं होतं। तिथल्या अमरोहा या ठिकाणी शबनमने स्वतःच्या कुटुंबातील 7 व्यक्तींचा खून तिच्या प्रियकराच्या मदतीने केला होता। तिसरं प्रकरण केरळ मधले, ह्यात तर जॉली जोसेफ नावाच्या महिलेने आपली खोटी डिग्री आणि नंतर आपलं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी स्वतःच्याच घरातल्या 6 लोकांची हत्या जेवणात सायनाइड देऊन केली होती, ज्यात एक लहान मुलगी सुद्धा होती। चौथं प्रकरण केडी पन्ना या महिलेचं आहे, जिला सायनाइड मल्लिका म्हणून सुद्धा ओळखलं जायचं। तिने सायनाइड देऊन चोरीच्या उद्देशाने 5 मर्डर केले होते। 5वं प्रकरण म्हणजे फुलन देवीचं आहे, जिच्यावर बऱ्याच जणांनी अत्याचार केला होता। तिने तिच्या गावातल्या 21 ठाकूर लोकांना लाईनीत उभं करून त्यांच्यावर अक्षरशः गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती।